नमस्कार मंडळी, तर पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन व्हिडिओ सोबत। चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा। तर सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट सांगतोय का सध्या वेळ भेटत नाहीये, कारण एक गुड न्यूज येणार आहे। तर ती तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच डेली ब्लॉग बघा। 100 डेज आता जवळजवळ 50 दिवस होत आलेले आम्ही बनवतोय। पुढचे 50 दिवस खूप वेगळे असणार आहेत, तर व्हिडिओ नक्की बघत राहा। तर आजचा स्पेशल दिवस आहे संडे। आज बरेचसे कामं झाले, चर्चला गेलो, बाहेर जुडिओला गेलो होतो, बरेचसे अजून घरातले कामं झाले आणि आता दुपार झालेली आहे। संध्याकाळचा आमचा कार्यक्रम आहे आजचा। मी आज बनवतोय चिकन मोमोज। बायको बनवणार आहे स्पेशल चिकन फ्राय आणि चिकन मोमोज नॉन व्हेज। तर सगळं सामान आणलेलं आहे आणि आम्ही आता स्टार्ट करतोय बनवायला। तर व्हिडिओ बघत राहा आणि आवडला तर नक्कीच आम्हाला कळवा आमचे व्हिडिओ कसे आहेत। आणि परत एकदा सांगतोय चॅनलला सबस्क्राइब करा, कारण थोडीशी गरज आहे अजून तुमची आम्हाला, तर सपोर्ट करा। लवकरच आपले 1K होणार आहेत सबस्क्रायबर आणि थोडस व्हायरल अजून आम्हाला व्हायचंय। इन्स्टाला तर केलंय, इन्स्टाला भरपूर तुम्ही प्रेम दिलंय, 50च्या पुढे गेलो, 2000 झालेत, अजून भरपूर काय काय चांगल्या गोष्टी पण घडतायत। तिथे पण थोडं युट्यूबला थोडासा जास्त सपोर्ट द्या। तो चालू करतोय, मोमोज बनवूया आता, तुम्हाला पण देऊ आणि आम्ही पण खाऊ। एवढं सगळं सामान घेतलंय आम्ही आता। चिकन शिजवलेलं आहे, थोडस फ्राय केलंय, त्याच्यानंतर कांदे घेतलेले 2, फ्लावर नाही मग कोबी हे कोबी आहे, ढोबळी मिरची आणि त्याच्यानंतर 3-4 तिखट मिरच्या घेतल्यात हिरव्या। आणि हे मशीन आणलेलं आहे, त्या मशीन मध्ये आता ओढायचंय असं। फॅन बंद केला का इतकं गरम होतंय ना की बस बोल ही नाही सकते। गाईस टॉवेलला इग्नोर करा, वाळत घातलाय। आता याला थोडेसे बारीक बारीक करून त्याच्यामध्ये टाकायचंय आणि एकदम छोट करून घ्यायचंय। तर जेवढं सांगते तेवढं करायचं, तर मनानेच काहीतरी आपलं काय ठीक आहे। हे काय करते म्हणशील तसं, तू म्हणली गाय दूध देती तर गाय, बैल दूध देतो तर बैल। गाय दूधच देती, मी नाही बोलले असं बैल देतो म्हणून। येतं का खाली तुटायची? अरे नाही तुटत, खाली ठेव ना त्याला, खेच। ट्रेन पण इतकं डिस्टर्ब करतात ना। झालं का दाखव? एवढं बारीक, अजून बारीक करू शकतोस। मोमोज मध्ये दिसत नाही तेवढं बारीक कर। तोडलं काय? माणसाला काम सांगितलं ना, किचनच्या अर्ध्या वस्तू तोडूनच टाकतात। काय तुटलंय? ते काय तुटलं ना, दाखव। कुठं तुटलंय? काय येडी बिडी झाली काय? तू तोडलं ना? अरे पण मी ओढतो ना, कुठं तोडलंय? तुला काय बाज खिचडी तुला का भाज बेस व्हायला लागला? तोडलं होतं तू गप। मग कधी जोडलं? ह्याच्यात दिसेल ना। बस एवढं बारीक केलंय। आता मिरची पण टाकायची होती त्याच्यात, जाऊ दे कांद्यामध्ये टाक। आता कांदा पण असंच कर, सांगितलं तेवढं कर म्हणून तेवढंच केलं। मग तेवढंच करायचं। शेफ मी आहे, कळलं ना? तू फक्त चॉपर कटिंग करून देणार आहेस। गाईस बघा, माणसाने सगळा चिखल केलाय शिमला मिरचा। बास बोलते तरी पण ऐकत नाही। आता चिकनचा टाकायचं आणि चिकन करायचं। अरे म्हणजे चिकन टाकून चिकन करायचं नाही, चिकन टाकलंय। आता चिकनचं पण थोडस बारीक बारीक करायचंय, म्हणजे श्रेडेड चिकन करायचंय। काय
श्रेडेड बोल. ते नाही जमत असं. जास्त नको करू, नाही तर परत खरंच चिखल करशील त्या चिकनचा. तो कर ना, नको शायनिंग मारू. बस बघ आता झालं का काही. हाय तसंच फिरलंय. परत फोन कर. बस चिखल होईन. आवाज झाला. डोळा हलतोय आपण. कसं काय याला मिक्स केले. आता याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट, थोडीशी ब्लॅक पेपर, मीठ मी टाकलंय चिकन मध्ये. मग टाकू की नको परत. नको ना. टाकलंय थोडंसंच टाकलंय, जास्त नाही. थोडं टाकूया. आणि मीठ पण थोडंसंच टाक, ऑलरेडी टाकलेलं आहे. हां बस. सगळे म्हणतील माणसालाच कामाला लावलं या. काही जास्त नाहीये. मी पण खूप काम केलंय. ठीक आहे. चिकन काय केलं रे. चिकन धुतलं नाही मी, मम्मीने धुतलं. मग काय केलं. हा म्हणजे मी मसाले लावले त्या चिकन फ्रायला. परत ह्याला पण हे केलं, शिजवून घेतलं थोडंसं. परत किचन मधले भांडे घासले. ते कोण बघत नाही, हेच बरोबर बघतात सगळे. दिसत नाही. मी दाखवलं नाही म्हणून दिसत नाही. नाही तर लोक बोलतील तुझं काहीच केलं नाही. पीठ आता मलाच मळायचंय मोमोजचं. मला गरम झालं म्हणून मी इथे येऊन बसले. ठीक आहे. हा तर आता मैदा आणलेला आहे. मैदाच आहे ना. मैदा 1 वाटी मैदा घेतलाय मी. त्याच्यामध्ये मीठ, अजून काय टाकलं, मीठ आणि तेलच टाकले फक्त. ओके. जास्त काय नाही टाकलं. अरे यार काय पाण्याचं तांब्या नाही आणला. घे असंच. नको आण ना. असंच काय मी नव्हतं. हां उष्ट आहे पाणी. थोडं थोडं पाणी टाकून मळून घ्यायचं. कमी होईल मला असं वाटतं. अरे लय होईल. हां बघा अशा प्रकारे आता मैद्याचे गोळे गोळे करून घेतले. गोळेच ना बनवून घेतलेत. आणि आता लाटायचे आहे ते. इकडे मस्त सगळं बनवून ठेवलेलं आहे. आणि आता स्टार्ट करतोय मोमोज बनवायला. हे छोटासा मोमो बनवून बघते मी. बनला तर बनला. गाईज आपला पहिला मोमो. वाव आपला मोमो व्हायला लागलाय गाईज. खतरनाक. गाईज आमचा ब्लॉग पुढं चाललाय. आता वाजले म्हणजे कुठं चाललाय म्हणजे काही शूट केलं नाही दुपारनंतर. आता वाजलेत 8:30. आणि आत्ता बघा आम्ही इकडे
शिगडी लावली आम्ही. चिकन फ्राय करायचं याच्यामध्ये. आणि इकडे 2 गॅस बिझी आहेत म्हणून हे बघा, इकडं चिकन आहे रस्सा, आणि इकडे बघताय तुम्ही ते मोमोज आहेत. हे बघा, हे मोमोज बनवलेले, खाऊन पण दाखवणार आहेत आम्ही तुम्हाला. काय आता फ्राय करायला इकडं कढाई ठेवली आहे ना आपण, आणि गरमी खूप होतीये. अवतार बघू शकता तुम्ही आमचा. 9 वाजलेत. मग का बघायला ते? अरे म्हणजे थांब ना, 20 मिनिटं नाही झाले ना. 20 मिनिटं ठेवायचं, ठीक आहे ना. मी दाखवते परत टाकताना. आता हा टाकायचा आहे तर मग दाखवते. आता खाते बळीदाचे तसेच असतात. हे बघा असे कुठे, हे बघा असे मोमोज झालेत. थोडेसे जरा ते हे झालेत. अरे अरे हा तर चीज वाला आहे, हा म्हणून असं झालंय वाटतं. ठीक आहे, आता खाऊन पण दाखवू आम्ही. आता मी हे टाकणार आहे याच्यात, आणि हे नॉर्मल पाणी ठेवलंय मी उकळायला. ठीक आहे, तर दाखवते. मी शूट नाही करू शकत गाईस, कारण की मी हात नाही पकडू शकत, हातात फोन नाही पकडू शकत. आणि इकडे चिकन बघा, आणि इकडे पाऊस पण येतोय. आणि पाऊस पण आलाय, खरंच आलाय, पण नाही दिसत आहे फोन मध्ये. पण आलाय गाईस, पाऊस आलाय. मोमोज इतके सॉफ्ट झालेले, फक्त थोडेसे चिकट झालेले, म्हणजे ते चिपकलेले एकमेकासोबत. मी फ्रीजमध्ये ठेवलेले, पण टेस्टला खरंच खूप छान लागत होते. इथं उमेश फोनवर बोलत होता म्हणून मी आवाज म्यूट केलाय. गाईज मोमोज इतके टेस्टी झालेत की काय सांगू मी. पण हे मोमोज नाही आहेत, हे चिकन आहे जे की तर तळलेलं आहे. बघू शकता तुम्ही, असं प्रकारे आम्ही चिकन तळलंय. आणि एकदम कोळशाचा मस्त स्मेल आला. कोळशाचा, त्याला तंदूर बोलतात, तंदूर. हा मी तर ते दाखवलंच नाही ना, सॉरी, माझं ते शूट करायचं राहून गेलं. कोळशाचं जरा तूप लावून मस्त वाफ दिली आहे त्याला, धूर दिलाय, म्हणजेच तंदूर टाईप. कसं लागतंय छे. आणि मोमोज बघा इकडे, सब सफा चट कर दिया है मैंने. हा अर्धा घास कोणाचा आहे, इस्सा हाफ का है, खाणार. आणि अजून पण होत आहेत तिकडे, उकळायला ठेवलेत. गरम खूप झालं. आज खूप काय 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 केलंय. चिकन, मोमोज, चिकनचा रस्सा, तंदुरी फ्राय. हां तेच चिकन फ्राय केलंय. आणि व्हिडिओ इथपर्यंत तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. लाईक पण करा, लाईक केल्याशिवाय पण जाऊ नका. ठीक आहे, चला जेवताना भेटूया थोड्याच वेळात. आणि इथे मी बाकीचे मोमोज पण राहिलेले, ते पण स्टीम करून आणलेले. हे पण थोडेसे चिपकलेले, मी ते सांगत होते की थोडेसे चिपकले आहेत ते. पण काय नाही, टेस्टला खूप छान झालेले. मीच खाल्लेले जास्त करून, तर या दोघांनी काय खाल्ले नाही. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. काय काय कशावर तुम्हाला ब्लॉग पाहिजे तर ते पण तुम्ही सांगा, आम्हाला कमेंट करा. आणि लॉंग व्हिडिओजला पण तुम्ही सपोर्ट करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.